श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि आपण बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये रुद्राक्ष बघतो. ज्योतिषशास्त्रानुसार हे रुद्राक्ष हातामध्ये किंवा गळ्यामध्ये परिधान करावं का, किंवा त्याचे काय फायदे होतात आणि महादेवांची निरंतर कृपा त्या व्यक्तीवर राहते का, त्या व्यक्तीच्या बाबतीत नक्की काय चमत्कार घडतात, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या प्राचीन काळापासून आध्यात्मिक भक्त आणि भाविकांकडून शिवभक्तीसाठी एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार देवांचे देव महादेव म्हणजेच भगवान शंकरांची पूजा भक्ती अनेक प्रकारे केली जाते. भगवान शंकरांची कृपा व्हावी म्हणून अनेक भक्त शंकरांची पूजा करतात. अनेक मंदिरांमध्ये शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगाचा अभिषेक करतात. तसेच मंदिरामध्ये भजन आणि कीर्तनसुद्धा करतात. तसेच प्राचीन काळापासून आध्यात्मिक भक्त आणि भाविकांकडून शिवभक्तीसाठी एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली जाते. या एकमुखी रुद्राक्षाला भगवान शंकराचं स्वरूप मानलं जातं. तसंही असं म्हटलं जातं की जी व्यक्ती हे एकमुखी रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकरांचा नेहमी आशीर्वाद असतो. पण या एकमुखी रुद्राक्षाचं महत्त्व नेमकं काय आणि हे धारण करण्याचे नियम काय आहेत? भगवान शंकरांचं स्वरूप मानल्या जाणाऱ्या एकमुखी रुद्राक्षांचं पौराणिक महत्त्व आणि इतिहास फार मोठा आहे. असं म्हणतात की जे कोणी या एकमुखी रुद्राक्षाची पूजा करतात त्यांच्या घरात किंवा कुटुंबात चांगली सुख शांती येते. तसेच मृत्यूचं भय देखील दूर होतं. एकमुखी रुद्राक्ष नक्की कोणी धारण करावा आणि याचे धारण करण्याचे नक्की नियम काय आहेत? असं म्हणतात की एकमुखी रुद्राक्ष डॉक्टर, वकील, प्रोफेसर यांनी घालणं फार शुभ मानलं जातं. तसेच हे रुद्राक्ष धारण करण्यासाठी लाल धाग्यासह पेंडेंट म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, रुद्राक्ष कधीही काळ्या रंगाच्या धाग्यात वापरू नये, यामुळे अशुभ परिणाम होतो. हे एकमुखी रुद्राक्ष धारण करण्याआधी रुद्राक्ष मंत्राचा 9 वेळा जप करणं गरजेचं आहे. हे धारण केल्यानंतर तामसिक भोजन करू नये. जर रुद्राक्षाचा धागा खराब झाला असेल तर तो लगेच बदला. हे धारण केल्यानंतर अशुद्ध स्थानी जाऊ नका. एकमुखी रुद्राक्ष वापरण्याचे फायदे काय आहेत? एकमुखी रुद्राक्ष घातल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. एकमुखी रुद्राक्ष घातल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. एकमुखी रुद्राक्ष योग आणि ध्यान करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात. एकमुखी रुद्राक्ष घातल्याने तुमचा तणाव कमी होतो. हे तुमचं हृदय, रक्ताभिसरण आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठी सुद्धा फार चांगलं मानलं गेलं आहे. आता रुद्राक्ष धारण करताना नेहमी भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा अवश्य जप करावा. रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतर धारण करावा. लक्षात ठेवा, एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कधीही धारण करू नये. रुद्राक्षाची माळ परिधान करताना त्यातील मणी विषम संख्येचे असावेत याची विशेष काळजी घ्या. लक्षात ठेवा की ही रुद्राक्ष माळ 27 मण्यांपेक्षा कमी नसावी. धाग्याव्यतिरिक्त रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करता येतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने नेहमी मांस, मद्य, मादक पदार्थांचे सेवन टाळावे. रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यामध्ये धारण करू नये. त्याऐवजी ते लाल किंवा पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये गुंफणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो, म्हणून लक्षात ठेवा त्याला कधीही अशुद्ध हातांनी स्पर्श करू नका. सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष उत्यन मंत्राचा 9 वेळा जप करावा. जर तुम्ही रुद्राक्षाची माळ बनवणार असाल तर नेहमी लक्षात ठेवा त्यात रुद्राक्ष हे विषम संख्येमध्ये असायला हवेत. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.